करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील गट क्रमांक 95 आणि 99 मधील शेतकऱ्यांचे ऑनलाईन सातबारामध्ये हिस्से क्रमांक चुकल्याबाबत आणि जिल्ह्यातील मागासवर्गीयांच्या प्रश्नाबाबत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। शिंगणापूर येथील गट क्रमांक 95 आणि 99 मध्ये 31 हिस्सेदार आहेत। मूळ फेरफारानुसार प्रत्येकाचे स्वतंत्र नकाशेही आहेत, मात्र ऑनलाईन सातबारा झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांचे हिस्से क्रमांक चुकीचे नोंदवले गेले आहेत। ही महसूल प्रशासनाची चूक या शेतकऱ्यांनी 2 वर्षापूर्वी तहसीलदार आणि तलाठी यांना निदर्शनास आणून देत लेखी तक्रारही केली होती। यातील काही शेतकऱ्यांनी हद्दकाळी मोजणीसाठी पैसेही भरले आहेत, परंतु चुकीच्या हिस्से नोंदीमुळे मोजणी प्रक्रिया थांबली आहे। या चुकीबाबत आज वंचित बहुजन आघाडीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेऊन महसूल प्रशासनाची ही चूक निदर्शनास आणून दिली। उपजिल्हाधिकारी यांनी ही बाब गंभीर असून याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले। याचबरोबर जिल्ह्यात फोफावलेली खाजगी सावकारी, शाहू स्मारक येथील शिल्पकृती दुरुस्ती, माणगाव राष्ट्रीय स्मारकाची कामे पूर्ण करण्याच्या मागण्याही करण्यात आल्या। या मागण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्याचेही आश्वासन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे। यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, दयानंद कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासो कांबळे, तुषार कांबळे यांच्यासह शिंगणापूर वंचित शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते। PPN साठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।